नमस्कार, मी भगवंत पाठक. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाट स्ट्रक्चर म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर पाहणार आहोत. नॉक einmal जाट स्ट्रक्चर. नाव लर्निंग ऑब्जेक्टिव्स, सब्जेक्ट अँड वर्ब, पोझिशन ऑफ वर्ब, टाइप्स ऑफ क्वेश्चन्स अँड एक्सरसाइज. सेंटेन्स स्ट्रक्चरमधील आपण खूप महत्त्वाचा भाग पाहत आहोत. या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट आणि वर्ब कशा पद्धतीनं प्लेस केलेलं असतं, वर्बचं पोझिशन काय असतं ते आपण या सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये पाहणार आहोत. चला आपण पहिलं सेंटेन्स आणि त्याची रचना कशी केली आहे ते पाहूया. इथं इश हे सब्जेक्ट आहे, नंतर हाईज हे वर्ब आहे आणि हे वर्ब सब्जेक्टनुसार कॉन्जुगेट झालेलं आहे. हाईज हे जे कॉन्जुगेट झालेलं वर्ब आहे ते मूळ रूपापेक्षा वेगळं आहे आणि ते सब्जेक्टनुसार बदललेलं आहे. इथं लक्षात ठेवा, वर्ब हे सब्जेक्टनुसार कॉन्जुगेट झालेलं आहे, म्हणजे जर सब्जेक्ट बदलला तर वर्ब पण बदलेल. हिअर इज द नेक्स्ट सेंटेन्स. इश वोन इन बारामती. या सेंटेन्समध्ये इश हे सब्जेक्ट आहे, वोन हे वर्ब आहे आणि हे वोन इश या सब्जेक्टनुसार कॉन्जुगेट झालेलं आहे आणि ते सेकंड पोझिशनला आहे. वर्ब हे सेकंड पोझिशनला आहे, हे लक्षात ठेवा. आणि सब्जेक्ट वर्बच्या लेफ्ट किंवा राईट या पोझिशनला असते. हिअर इज द एक्झाम्पल. हॉईट बिन इश इन बारामती. या सेंटेन्समध्ये इश हे सब्जेक्ट आहे आणि ते वर्बच्या राईट साईडला आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्ब हे नेहमी सेकंड पोझिशनला येणार. काही अपवाद आहेत, जिथं या 9 क्वेश्चन आहेत, यस नो क्वेश्चन, तिथं वर्बने सुरुवात होते, ते आपण पुढील भागात पाहूया. इश बिन म्यूड. सांगा या वाक्यामध्ये वर्ब कुठे आहे आणि सब्जेक्ट कुठे आहे. इथं इश हे सब्जेक्ट आहे आणि बिन हे वर्ब आहे. Now let's see वे फ्रागन. वी, welche, was, wo, woher, wie will. चला आता आपण वे फ्रागनची रचना पाहूया. वो नंजी. या प्रश्नामध्ये जी हे सब्जेक्ट आहे आणि वोनन हे वर्ब आहे. वोनन हे वर्ब सब्जेक्टनुसार कॉन्जुगेट झालेलं आहे. वोहेर कॉम्स दू. या वाक्यामध्ये दू हे सब्जेक्ट आहे आणि कॉम्स हे वर्ब आहे. या वे फ्रागन प्रश्नामध्ये सुद्धा वर्ब सेकंड पोझिशनला आलेला आहे. नाव युअर टर्न. वी हायझन जी. या वे फ्रागनमध्ये सब्जेक्ट कुठे आहे आणि वर्ब कुठे आहे. गुड. जी हे सब्जेक्ट आहे आणि हायझन हे वर्ब आहे. इथे लक्षात ठेवा, वर्ब हे सेकंड पोझिशनला आहे. आपण काही वे फ्रागन पाहूया. वी गेट एस इनन. नॉक einmal वी गेट एस इनन. वी आल्ट sind sie. Noch einmal. Wie alt sind Sie? Wo wohnst du? Noch einmal. Wo wohnst du? Was sind deine Hobbys? Noch einmal. Was sind deine Hobbys? Wie ist dein Familienname? Noch einmal. Wie ist dein Familienname? या प्रत्येक प्रश्नामध्ये
वर्ब हे सेकंड पोझिशनला आहे आणि ते सब्जेक्टला फॉलो करत आहे. आता आपण प्रश्नाचा दुसरा प्रकार पाहू. या 9 फ्रागन. आणि या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो असं असतं. त्यामुळे याला या 9 फ्रागन असं म्हणतात. मला आशा आहे की आपण मागच्या प्रश्नावरून यातील वर्ब आणि सब्जेक्ट पटकन ओळखाल. haben Sie die Kinder? या प्रश्नामध्ये जी हा सब्जेक्ट आहे आणि haben हे वर्ब आहे. haben हे वर्ब सब्जेक्टनुसार कॉन्जुगेट झालेलं आहे. हिअर इज द नेक्स्ट वन. sind Sie verheiratet? यामध्ये जी हे सब्जेक्ट आहे आणि sind हे वर्ब आहे. इथं लक्षात ठेवा की वर्ब हे फर्स्ट पोझिशनला आहे आणि हे अपवाद आहे. आपण शिकलो जर्मनमध्ये वर्ब हे सेकंड पोझिशनला असतं, परंतु या 9 फ्रागनमध्ये वर्बचा वापर करूनच प्रश्न विचारला जात असल्याने हे वर्ब फर्स्ट पोझिशनला येतं. त्यामुळे हा एक अपवाद आहे. वॉन्ट्स डू इन बारामती. या प्रश्नामध्ये डू हे सब्जेक्ट आहे आणि वॉन्ट्स हे वर्ब आहे आणि हे वर्ब फर्स्ट पोझिशनला आहे. आपण पाहिलं या 9 या प्रश्नामध्ये वर्ब हे फर्स्ट पोझिशनला येतं आणि हे अपवादात्मक आहे आणि हे वर्ब कॉन्जुगेट होताना सब्जेक्टला फॉलो करतं. कॉमन जी आउस इंडियन. नॉक einmal. कॉमन जी आउस इंडियन. wohnen Sie in Indien? Noch einmal. Wohnen Sie in Indien? Spielen Sie Fußball? Noch einmal. Spielen Sie Fußball? Sprechen Sie Deutsch? Noch einmal. Sprechen Sie Deutsch? Verstehen Sie mich? Noch einmal. Verstehen Sie mich? Sind Sie 40 Jahre alt? Noch einmal. Sind Sie 40 Jahre alt? Haben Sie Zeit? Noch einmal. Haben Sie Zeit? इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक या 9 फ्राग क्वेश्चनमध्ये वर्ब हे फर्स्ट पोझिशनला आहे आणि ते सब्जेक्टप्रमाणे कॉन्जुगेट होत आहे. चला आता आपण आत्तापर्यंत जे शिकलो आहे त्याची प्रॅक्टिस करूया. Übung. Noch einmal. Übung. Bilde Sätze. Noch einmal. Bilde Sätze. तुम्हाला सेंटेन्सचे पार्ट मिळतील. वर्ब आणि सब्जेक्ट तुम्ही ते योग्य पद्धतीने लावायचे आणि वाक्य तयार करायचं. लक्षात ठेवा वर्ब हे नेहमी सेकंड पोझिशनला राहणार. फक्त अपवाद या 9 फ्रागमध्ये आहे, त्यावेळेसच फक्त ते फर्स्ट पोझिशनला राहणार. हिअर इज द फर्स्ट वन. नाव यू मेक द सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ वर्ब अँड सब्जेक्ट. आणि तुमचं उत्तर असेल इश हायझ काव्या. नॉक einmal. इश हायझ काव्या. इथं हायझन हे वर्ब आहे आणि इश हे सब्जेक्ट आहे. नाव धिस इज अ सेकंड वन. अँड द करेक्ट आन्सर इज एर वोंट इन Berlin. Here is the third one. Now here is the answer. Sprechen Sie Deutsch. हा ट्रिकी क्वेश्चन आहे कारण इथं डॉइच नंतर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथं प्रश्न बनवायचा आहे आणि प्रश्न बनवताना
वर्ब हे फर्स्ट पोझिशनला असणार. म्हणजे इथे हा प्रश्न या 9 फ्राग या प्रकाराचा बनेल. हिअर इज द नेक्स्ट वन. इथं पण क्वेश्चन आहे, त्यामुळे वर्ब हे फर्स्ट पोझिशनला जाणार. कॉम्स्ट डू आउस जर्मनी. अँड हिअर इज द लास्ट. अँड द आन्सर इज वी आल्ट बिस्ट डू. वी आल्ट हे एकत्रच असल्याने ते फर्स्ट पोझिशनला प्लेस झालेलं आहे. नाव रिव्हिजन. द सब्जेक्ट कॉन्जुगेट्स द वर्ब. वर्ब हे सब्जेक्टप्रमाणे चालणार हे आपण शिकलो. सेकंड, द वर्ब इज मोस्टली इन सेकंड पोझिशन. वर्ब हे नेहमी दुसऱ्याच पोझिशनला येणार. सब्जेक्ट हा वर्बच्या लेफ्ट किंवा राईटला असला तरी चालेल. क्वेश्चन बिगिनिंग विथ डब्ल्यू वर्ड्स आर वे फ्रागन, वो, woher, we, and here the verb is in second position. वे फ्रागन प्रश्नामध्ये वर्ब हे सेकंड पोझिशनलाच असणार. नाव फोर्थ वन. क्वेश्चन विथ आन्सर या और 9 आर या 9 फ्रागन. म्हणजे ज्याची उत्तरं यस नो असतील ते या 9 फ्रागन आहेत. अँड हिअर इज द वर्ब इन फर्स्ट पोझिशन. आणि आपण पाहिलं या 9 फ्रागनमध्ये वर्ब हे फर्स्ट पोझिशनला असतो आणि हा एक अपवाद आहे. नेक्स्ट लेसनमध्ये आपण सेंटेन्स स्ट्रक्चरचा दुसरा पार्ट पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्बचे अजून काही रिलेशन पाहणार आहोत. आपण भेटूया पुढच्या लेसनमध्ये. चूज auf Wiedersehen.